Hello student, in class 10 subject math second chapter 5th coordinate geometry. We have to previous class studied now the section formula, midpoint segment formula and centroid formula. We know the centroid formula, we know the midpoint formula, we know the about the section formula. If we have to find the coordinates of the midpoint of the segment. There is one of the segment, it is also known as AB. Then P is the midpoint of the segment AB. Therefore, this ratio M is equal to N. Why? M is equal to N. Why? This AP is equal to PB. AP is equal to PB. Then we can write AP divided by PB. This ratio are 1 upon 1. Then we get right AP is to PB is equal to 1 is to 1 ratio. Then we have to find their midpoint segment formula. Obviously, we can study now to find the coordinates of the midpoint of the segments. Then apply the formula we have to given is 22, 20 both coordinates and another coordinate is 0, 16. Let's suppose A is 22, 20 and B is 0, 16. These are the line segment. Therefore, point M is the midpoint of segment AB. बघा मित्रांनो, या ठिकाणी हा सेगमेंट AB आहे आणि M हा त्याचा मिड पॉइंट आहे आणि A आणि B चे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला M चे कोऑर्डिनेट्स काय घ्यायचे? देयरफॉर M is equal to x, y. M is equal to x, y. म्हणजे ही जर आपण एक कोऑर्डिनेट्स काढले, आपण समजा एक लाईन सेगमेंट काढली AB आणि त्या ठिकाणी M नावाचा मिड पॉइंट घेतला आणि A चे कोऑर्डिनेट x1, y1, B चे कोऑर्डिनेट x2, y2 आणि M चे कोऑर्डिनेट x, y. तर आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करता येईल x आणि y चे कोऑर्डिनेट्स. आता अकॉर्डिंग टू मिडपॉइंट सेगमेंट फॉर्म्युला किंवा आपल्याला असे लिहिता येईल देयरफॉर x1 is equal to 22, y1 is equal to 20. म्हणजे A चे जे कोऑर्डिनेट ते x1, y1 आणि B चे कोऑर्डिनेट x2 is equal to 0 आणि y2 is equal to 16. According to midpoint segment formula, according to midpoint segment formula. आता मिडपॉइंट सेगमेंट फॉर्म्युलानुसार आपल्याला माहिती की x is equal to काही x1 plus x2 divided by 2 आणि आपल्याला y ची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करता येईल y1 plus y2 divided by 2. आता x ची व्हॅल्यू काय आहे आपल्याला काढायची आहे, फाइंड आउट करायची आहे. x1 is equal to 22 plus x2 is equal to 0 then divided by 2. Therefore x is equal to 22 divided by 2, that is x is equal to 11. आणि आपल्याला y ची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करता येईल. y is equal to y1 is 20 आणि y2 is 16 divided by 2. Sum of their two numbers, that is 36 divided by 2, then 18 to the 36, that is equal to 18. Therefore find the midpoints. मग आपल्याला असे लिहिता येईल कोऑर्डिनेट्स ऑफ मिडपॉइंट M is first coordinate is 11 and another is 18. Okay. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण या नंतरचा प्रॉब्लेम पाहू सेंट्रॉइड फॉर्म्युला. आता आपण सेक्शन फॉर्म्युला, नंतर मिडपॉइंट सेगमेंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड. आता सेंट्रॉइड काय? बघा, एक ट्रायंगल काढला मी आणि या ट्रायंगल मध्ये प्रत्येक साइडचा मिड पॉइंट्स आपण या ठिकाणी असे रेस काढले. हे रेस ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होता तो पॉइंट म्हणजे सेंट्रॉइड. त्याला आपण सेंट्रॉइडला जी म्हणतो, त्याचे कोऑर्डिनेट घेतले x आणि y. समजा देयर आर 3 व्हर्टेक्स x1, y1, b is the x2, y2 and c is the x3, y3. असे जर आपल्याला कोऑर्डिनेट दिले असे 3 व्हर्टेक्सचे एखाद्या ट्रायंगलचे, तर त्या सेंट्रॉइड जो आहे, आता हा जो अल्टिट्यूड नाही म्हणता येईल, याला आपल्याला मेडियन्स म्हणता येईल.
हा जो मेडियन्स आहे हा मेडियन्स आपल्याला 2:1 या रेशो मध्ये हा डिवाइड होत असतो. बघा समजा या ठिकाणी नाव दिलं मी पी. एपी सिगमेंट इज डिवाइड टू 2:1. मग असं यानंतर जो इंटरसेक्ट पॉइंट आहे जी त्याला आपण सेंट्रॉइड असं म्हणलेले आणि या सेंट्रॉइडचे आपल्याला कोऑर्डिनेट्स या ठिकाणी फाइंड आउट करायचे. बघा फाइंड द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर गिवन बिलो. म्हणजे त्याचे आपल्याला शिरोबिंदू दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपण प्रॉब्लेम सोल्व करणे. लेट्स ए इज इक्वल टू -7,6, बी इज इक्वल टू 2,-2 आणि सी इज इक्वल टू 8,5. आता आपल्याला आपण लेट्स म्हणलेले ए बी आणि सी, पण आपल्याला माहिती आहे देअरफॉर ए इज इक्वल टू काय घेतलं आपण x1, y1, बी आपण घेतलेले या ठिकाणी x2, y2 आणि सी घेतलेले आपण या ठिकाणी x3, y3. म्हणजे आपल्याला x1 बरोबर असं लिहिता येईल x1 बरोबर -7, y1 इज इक्वल टू 6, x2 इज इक्वल टू 2 आणि y2 इज इक्वल टू -2, x3 इज इक्वल टू 8 आणि y3 इज इक्वल टू 5. अशा पद्धतीने आपल्याला x1, x2, x3, y1, y2, y3 या ठिकाणी आपल्याला अशा व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या आहे. अकॉर्डिंग टू सेंट्रॉइड फॉर्म्युला. आता सेंट्रॉइड फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो की g of x, y in curly brackets x1 plus x2 plus x3 divided by 3, y1 plus y2 plus y3 divided by 3. अशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे की जर g चे कोऑर्डिनेट x, y घेतली तर x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. मग आपल्याला प्रथम आपण x इज इक्वल टू घेऊया x1 plus x2 plus x3 divided by 3, y is equal to y1 plus y2 plus y3 divided by 3. आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. x is equal to x1 ची व्हॅल्यू आपल्याकडे -7 प्लस x2 ची व्हॅल्यू आहे 2 आणि x3 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 8. दे आर डिवाइडेड बाय 3. x is equal to आता -7 प्लस 8 प्लस 2 is 10 डिवाइडेड बाय 3. आणि अशा पद्धतीने आपल्याला x ची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करता येईल. बघा x is equal to -7 plus 10 is 3 divided by 3, 3 is to 1, therefore x is equal to 1. आता तसेच y is equal to आपल्याला फाइंड आउट करता येईल. y1 is equal to आपल्याला व्हॅल्यू आहे 6 प्लस y2 is equal to आपल्याकडे -2, y2 हे -2 आणि y3 आपल्याकडे आहे 5 डिवाइडेड बाय 3. y is equal to 6 plus 5 is 11 -2 divided by 3. म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू काढता येईल या ठिकाणी. y is equal to 11 minus 2 is 9 divided by 3. 3 3 जा 9, therefore y is equal to 3. म्हणजे कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड g is आपल्याला असे लिहिता येईल 1,3. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक्झाम्पल या ठिकाणी सोडवता येतात. तुम्हाला होमवर्क सुद्धा देतो या ठिकाणी. होमवर्क घ्या नंबर 1 किंवा त्यातलं नंबर 2 एक्झाम्पल घ्या. देर आर 3 व्हर्टायसेस 3, -5, 4,3, 11, -4. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे ते सुद्धा होमवर्क घ्या. 4,7, 8,4 आणि अनदर इज 7,11. तर विद्यार्थी मित्रांनो सेंट्रॉइड जी अशा पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करता येतो. हॅलो, आता यानंतरचे एक्झाम्पल बघू. इन ट्रायंगल एबीसी जी हा त्याचा सेंट्रॉइड दिलेला आहे -4, -7 इज द सेंट्रॉइड ऑफ इफ ए व्हर्टेक्स हा -14, -19 दिलेला आहे. बी 3,5 देन फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सी. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की तो जी हा सेंट्रॉइड दिलेला आहे, ए चे कोऑर्डिनेट दिलेले, बी चे दिलेले आणि सी चे आपल्याला फाइंड आउट करायचे. तर आपण पाहूया गिवन. आता गिवन काय काय दिलेले आहे या ठिकाणी. गिवन दिलेले ए -14, -19, बी 3,5 and centroid G
अँड सेंट्रॉइड जी दिलेला आहे आपल्याला -4, -7. आता लेट्स जी इज x, y. ए चे कोऑर्डिनेट आपण जर घेतले तर x1, y1, b x2, y2 अँड जे फाइंड आउट करायचे आपल्याला अँड सी x3, y3. अशा प्रकारे आपण x1, y1, x2, y2, x3, y3 आपण घेतलेले. आता बघा आपल्याला या ठिकाणी g बरोबर व्हॅल्यू दिलेली आहे -4. जी चे कोऑर्डिनेट x दिलेला आहे -4, y चा कोऑर्डिनेट दिलेला आहे -7, x1 इज इक्वल टू -14, y1 इज इक्वल टू -19, x2 इज इक्वल टू 3, y2 इज इक्वल टू 5 आणि आपल्याला x3 फाइंड आउट करायचंय आणि आपल्याला अनदर आहे y3 फाइंड आउट करायचंय. बघा अप्लाय अकॉर्डिंग टू सेंट्रॉइड फॉर्म्युला. आता अकॉर्डिंग टू सेंट्रॉइड फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचं आहे आपल्याला. तर सेंट्रॉइड जी म्हणजे x बरोबर आपल्याला माहिती आहे x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3 आणि y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. तर या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे -4 इज इक्वल टू x1 ची व्हॅल्यू आपल्याकडे -14 प्लस x2 ची व्हॅल्यू आहे 3 आणि x3 आपल्याला फाइंड आउट करायची डिवायडेड बाय 3. 3 मल्टिप्लाय केले मी -4 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू -14 मधून 3 गेले तर -11 प्लस x3. आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बघा x इज इक्वल टू x3 इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे की -4 इंटू 3 येतात -12 इज इक्वल टू x3 -11 प्लस x3. Therefore x3 is equal to -12 plus 11. Therefore x3 is equal to -1. अशा प्रकारे x3 ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता दुसरी व्हॅल्यू आपल्याला y ची काढायची. तर y ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे -7 इज इक्वल टू y1 -90, y2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 5 आणि y3 आपल्याला फाइंड आउट करायची डिवायडेड बाय 3. आता -7 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 19 मधून 5 आपण जर मायनस केले तर -14 प्लस y3. 7 मल्टिप्लाय बाय 3 इज -21 इज इक्वल टू -14 प्लस y3. Therefore y3 is equal to -21 plus 14. Therefore y3 is equal to -7. अशा पद्धतीने x3 आणि y3 म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ C आपल्याला मिळतील -1, -3. विद्यार्थी मित्रांनो, नववं उदाहरण पहा. या ठिकाणी a h, -6, b 2, 3 and c -4, k आर द कोऑर्डिनेट्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. हे व्हर्टायसेस दिलेले आहेत. या ट्रायंगलचे व्हर्टायसेस a b c चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि आपल्याला सेंट्रॉइड जी दिलेला आहे 1, 5. आता या ठिकाणी आपल्याला h आणि k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. पहा या ठिकाणी आपल्याला सेंट्रॉइड जी, आता आपण सुरुवात कशी करायची. गिवन a h, -6, b 2, 3, c -4, k and g आपल्याला 1, 5 हे दिलेले आहेत. आपल्याला कोऑर्डिनेट आहेत. लेट्स आता आपल्याला लेट्स मध्ये a x1, y1, b x2, y2, c x3, y3 and g. आता g म्हणजे आपल्याला x, y यावरून आपण काय करणार आहोत की x1 इज इक्वल टू व्हॅल्यू राहणार आहे h, y1 इज इक्वल टू -6, x2 इज इक्वल टू 2, y2 इज इक्वल टू 3, x3 इज इक्वल टू -4 आणि y3 इज इक्वल टू k. Therefore x इज इक्वल टू 1 and y इज इक्वल टू 5. अशा प्रकारे आपण या किमती या ठिकाणी आपण काढलेले आहेत. आता अकॉर्डिंग टू सेंट्रॉइड फॉर्म्युला आपल्याला माहिती x इज इक्वल टू x1 प्लस x2
प्लस x3 डिवायडेड बाय 3 आणि आपल्याला सेकंड माहिती y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. यावरून आपल्याला h आणि k च्या किमती या ठिकाणी फाइंड आउट करता येईल. पहा a ची किंमत आपल्याला x ची किंमत दिलेली आहे 1, x ची किंमत दिली आहे 1, x1 ची किंमत आपल्याला या ठिकाणी h, x2 ची किंमत आहे 2 आणि x3 ची किंमत आहे -4 डिवायडेड बाय 3. 3 ने मल्टिप्लाय केलं 1 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू h प्लस 2 प्लस -4. देयरफॉर 3 एक 3, h 2 मधून -4 गेले -2. देयरफॉर h इज इक्वल टू 3 प्लस 2. देयरफॉर h इज इक्वल टू 5. म्हणजे व्हॅल्यू ऑफ h काय झाली आपली 5 आलेली आहे. आता या ठिकाणी y ची सुद्धा आपल्याला किंमत काढता येईल. y इज इक्वल टू, तर y ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ऑलरेडी 5 इज इक्वल टू y1 इज इक्वल टू आपल्याला -6 प्लस y2 इज इक्वल टू 3 आणि y3 इज इक्वल टू k डिवायडेड बाय 3. 3 डिवायडेड तर ट्रान्सफर केलं तर मल्टिप्लाय होती, -6 मधून 3 गेले तर -3 प्लस k. 55 into 3 is 15 is equal to -3 plus k. Therefore k is equal to 15 plus 3, that is k is equal to 18. म्हणून आपल्याला असे लिहिता therefore value of h is equal to 5 and k is equal to 18.